ते 5:30 कोई वॉटरफॉल आहे का आपलं महाराष्ट्र हमारे इधर 1400 किलोमीटर दूर है भैया की जिंदगी खराब हो गई इसलिए. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग. सो ना आजचं प्लॅनिंग असं आहे आपलं की आपण आज चाललोय वृंदावनला. सो संध्याकाळी ट्रेन असणार आहे आणि त्यासाठी आपल्याला भरपूर अशी तयारी करून जायची, कारण की आपल्याला अजून साधी सिंपल एक चप्पल आणली पाहिजे, फ्लिपफ्लॉप ती आणली पाहिजे. बॅग तर वगैरे ना ओके मध्ये आहे. सो अजून ना आपली झिरो तयारी म्हणजे काहीच नाही झाली, उगाच आपण ना अजून काहीच नाही रिलॅक्समध्ये आहे. सो आता ना आपल्याला सगळं घेऊन आलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला ना ऐन टायमाला ना काय असं लफडा नाही झाला पाहिजे. त्यासाठी आपल्याला उरळीला जाऊन लवकर आपली खरेदी वगैरे करून आणतो, काम 25 करून टाकतो एकदम. आणि मग ही बॅग वगैरे पूर्ण भरायला लागणार टोटली. ही बॅग तर एवढी भयंकर मोठी झाली आहे ना, बट आपण आता त्यात भरपूर असं मटेरियल बसू शकतं. त्यामुळे आपण ना 2 दिवस स्टे करणार आहे तिकडे, 2 ते 3 दिवस काय सांगतेत ना. अचानक आमचं नियोजन भयंकर होतं विषय. सो तिकीट पण आम्हाला अशी तात्काळमध्ये भेटलेली आहेत. सो ॲडजस्ट करून ओकेमध्ये चाललेलो आहे. आणि बघा आबू चालला घरी घेऊन. चला सो एवढं मटेरियल घेऊन आलंय. हे बघा, एक साबण, एक कोलगेट, एक ब्रश असलं हे सगळं मटेरियल तिकडे सोडून यायचं आहे. आपल्याला काही घरी परत आणायचं नाही. सो आता जस्ट उरळीवरून आलेलो आहे. आणि लॉक राहिलं दाखवायचं, लॉक राहिलं तुम्हाला दाखवायचं. परत म्हणतो लॉक नाही आणलं काय नाही. लॉक डुप्लिकेट मारले, बट लॉक महत्वाचं आहे आयुष्यातले, लॉक महत्वाचं आहे. हे बघा आपली तयारी तर झालेली आहे. आता राहिले फक्त आपल्याला गंध लावायचं आहे. सो चंदनाचा गंध लावायचा राहिलेला आहे, बट आपली तयारी ओके झालेली आहे. रायडिंग गेअर्स आहे आणि टोपी आणि सोत्यात बूट आहे. आणि ह्याच्यात बघू शकता. सो ह्यामध्ये पॅन्ट, 2 शर्ट घेतल्या, टी शर्ट तेवढे तर पाहिजेच आपल्याला. सो आणि राहिले सोयलं ही बॅग. ह्या बॅगेत ना आपण शूट करायचं आपण हे घेतलेलं आहे मटेरियल, जेणेकरून आपल्याला मोबाईल स्टँड, कारण की ब्लॉग आपल्याला कंटिन्यू शूट करायचं असल्यामुळे ना ते स्टँड तर घेणं गरजेचंच आहे. सो आता थोडीफार फळे वगैरे घेतली पाहिजे आणि मग डायरेक्ट आपण स्टेशनला जाणार आहे. सो 5:45 एक्झॅक्टली ट्रेन आहे. ॲक्च्युली गाईज ना आपण रेडी वगैरे झालेलो आहे, बॅग बिग ओके झालेली आहे. ही मोठी बॅग बघू शकता, क्रेझी. आणि ओमकार आपल्याला सोडवायला येणार आहे राहू. सो चला आता जाऊया. आणि ट्रेन तर 5:30ला आहे. सो तिकीट तर एका ठिकाणी राहिले. स्टेशनला आलेलो आहे. बॅग स्वप्नील काय ट्रेन आली. गाईच बसलेलो अप्परला बसले पूर्ण वरती. इथं बॅग आहे. सो इथे ॲडजस्ट करून आपण इथे ॲक्च्युली बसलेलो आहे पूर्ण. आपल्याला हे बघा, तुम्हाला स्वप्नील दाखवतो कसं. स्वप्नील बघा कसा वाचला, रिस्क मारते रेल्वे. आम्ही ना केळी आणलं, ते बघा केळी इज्जत होते, केळी वेळे आणल्या. आणि स्वप्नीला डबा आणला बरं का. खालचा मेंबर दाखवा, खालचा मेंबर बघा गाईच मोबाईल मध्ये बिझी आहे. हो आम्ही इथं ना काम 25 करून टाकतो एवढं. 8 वाजता पेंडिंग, जाम भूक लागली आता. करोना नाही लागली पण मला लागली आता भूक. ऍक्च्युली मला पण थोडीशी भूक लागली बरं का, तरी ऍडजस्ट करतो. सो हे बघू शकता स्वप्नेला अजून डबा वगैरे काढून ओके. बघा कसा विषय, भयंकर भयभीक मागायची स्टाईल. ॲक्च्युली आपण आत्ता पोचलेलो आहे नर्मदापुरम. सो आपल्याला जायला तरी 5 ते 5:30 वाजणारच आहे. त्यामुळे अजून पण आपण ट्रेनमध्ये. आणि आत्ता जस्ट सकाळ झाली, मॉर्निंग टाईम झालेला आहे. तरी पण आम्ही ना अजून झोपूनच आहे. हे बघू शकता स्वप्न येऊ. तो अजून सगळी न झोपतच आहेत, कारण की आत्ता 7 ते 8 वाजलेले आहेत. पडळांनी तुम्हाला बाहेर सपने दाखव. मध्येच आहे आपण, फक्त त्यासाठी आपण बघणार होतो पण त्याला नेटवर्क नाही. पण इथं असं भयंकर असं पॉईंट आहे आपला. आणि माग तर गेले नाही तर भरपूर असा डोंगर वगैरे वॉटरफॉल होते. तो त्यावेळेस आपण वरती होतो. बट आता दिसतले बघा बाई या लोक
दात घासत पळले जात. आगे कोई वाटरफॉल है क्या? आप भी नहीं क्या इधर क्या पता इधर ना वॉटरफॉलच नाहीये. लोक तिथं दाट जंगल दिसतंय, रेती वातावरण आहे. बहुतेक ना गहू दिसतात. ट्रेन मध्ये बघा कशी अजिब माणसं येतात ते बघा. सुने ना आपण पोहोचलेलो आहे. सो बॅकबॅक घेऊन वस्तीमध्ये चाललेलो आहे आणि आता बहुतेक आपल्या मध्ये स्टे करायला लागणार आहे, कारण की भरपूर अंधार झालाय. 7:30 तर एकच वाजले. ट्रॉयले बघा कशी चालले. सो आपल्याला इथून ना खाली जायला लागणार आहे. सो इथून जाऊ तो रोड जातो बहुतेक, आणि पलीकडचं पण येऊ बघा. तेव्हा तुम्हाला आता काही दिसणार नाहीये. आपण ट्रेन मध्ये आलते ना, ते ट्रेन आता जस्ट गेलेली आहे. हा घ्या, मातीमध्ये जायचं आपल्याला. टॅक्सी बुक केली पण भाई सेवा एक नंबर आहे. आपली बॅग ह्यांनीच उचलून घेऊन गेले. सो आता ना तिकडं सगळे ना दर्शन वगैरे होणार आहे, आणि मग आपण तेच सगळं करून देणार. रूमचं पण ॲडजस्टमेंट करून देणार आहे. सो त्यांनी आता बॅग उचलून घेऊन गेलेले आहेत त्यांच्या टॅक्सीमध्ये. सो चला आता टॅक्सीमध्ये जाऊया. मथुरा में रुकते हाँ. मथुरा मध्ये स्टे करायचा का जरा, कारण की रिटर्नला मथुराला का सब पूरा दर्शन मथुरा से हो जाएगा. हाँ, हम घर पर जब जाना है ना, हम तब मथुरा से घर पे जाएंगे ना, मथुरा करके. हाँ हाँ, आप पहली बात नहीं समझे भैया. हमारा काम ये घुमाने का ही होता है, ठीक है. हमारा काम ये घुमाने का ही होता है. पहले यहाँ पर रूम लो आप. यहाँ पर रूम लो के आपको कल से घूमना पड़ेगा, ठीक है. अब तो मंदिर सब बंद हो जाएगा. 8 बजे सब मंदिर बंद हो जाता है. प्रेम मंदिर का टाइम क्या है? 8 बजे तक सभी मंदिर और टेम्पल क्लोज हो जाते हैं. अब आपको बताओ रूम कैसे चाहिए, एसी में चाहिए नॉन एसी में चाहिए? एसी में क्या बजट होगा? एसी में मिलेगा आपको फ्री वाईफाई. फ्री वाईफाई. हाँ, फ्री वाईफाई तो हर होटल में रहता है. ओके. 1200 से 1500 तक मिल जाएगा इसमें. नॉन एसी तीनों का हाँ. टोटली बजट बताओ. टोटल कितने दिनों का है? एक दिन का. एक दिन का लगता है. हाँ, एक दिन का 1200 या 1500 होगा. बीच में 2 दिन का या उस दिन का भी जितना 3000 उतना बढ़ता जाएगा. ऐसा है कैसे? आपको रूम कैसे चाहिए, नॉर्मल चाहिए स्टैंडर्ड चाहिए? स्टैंडर्ड चाहिए ना. और दिखा देता हूँ. नॉर्मल ऐसा आप क्या बोलेंगे, नॉर्मल कैसा रूम होगा? नॉर्मल भी अच्छा रहता है. फैन वगैरह होता है. हाँ, फैन कूलर भी रहता है. और वैसे भी आप एसी की तो वैसे की जरूरत नहीं है, ठंडा मौसम है. हाँ. फिर एसी की जरूरत नहीं. एसी की तो देख रहे हो आप, जो नॉर्मल रूम है उसमें वाईफाई भी मिलेगा ना? वाईफाई तो आपको क्योंकि मेरे को ब्लॉग अपलोड करना है वो. चाहे एसी का लो स्टैंडर्ड लो, सब में वाईफाई फ्री रहता है. हाँ. ठीक है. तो भाई आपण आता दुसऱ्या रिक्षामध्ये आलेलो. समजा जे तो बोलले ना गाईज तुम्हाला ना मागचं ट्रॅफिक दाखवतो ना. आम्ही ज्या रिक्षात बसतोय ती मग रिक्षा ना नेमकी अडकलेली, एवढी भयंकर आहे बघा. नाम एक गड्ढे में गिरेगा. भैया एक बार हसना. गाईज विमलची पावर भागायची विमल भैयाचे दात भागा. भैया हसणं एकदा रे. एवढं क्रेझी ना, ट्रॅफिक पण लागलेलं आहे. आणि चिखल बघा रोडने, आका चिखलच आहे. बाईने आता मला ना चिखलातच घालवला असतं. बाईला ना आपल्या महाराष्ट्रात दाखवतो जरा. महाराष्ट्रात बघून ये भैया चला आपलं महाराष्ट्रात. बॅटरीवरली गाडी घेऊन जाऊ आपण तिकडे. ये बैटरी गाड़ी है ना, वो गड्डी वो लेके जाएंगे महाराष्ट्र में. जिधर चार्ज खत्म हो गया ना उधर हम लगाएंगे, फिर से चार्ज करके वो फिर जाएंगे. महाराष्ट्र हमारे से इधर 1400 किलोमीटर दूर है. भैया तो खुश नहीं रे. भैया की जिंदगी खराब हो गई इसलिए भैया नाराज है गाइस. ऍक्च्युअली आपण ना आता रोडने चाललेलो आहे.
कारण की भरपूर ट्रॅफिक आहे. आता त्यांनी ना गेट पर्यंत सोडलं त्या बाईयांनी इमलवाल्या बाईयांनी. सो ते गेट आहे म्हणजे आपली जशी कमान आहे ना डाळिंब गावात आपली तशीच ही कमान आहे आणि ट्रॅफिक एवढं भयंकर आहे बघा. तो फायनली आहे ना रूम कन्फर्म केलेली AC वगैरे आहे बट तो बंद राहणार आहे आणि हा फॅन चालू राहणार आहे. सो आजचा व्लॉग ना इथंच थांबवतो आपल्याला कारण की उद्यापासून आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. 2-3 ब्लॉक तर इझिली होणार आहेत कारण की आपल्याला उद्या जायचे मंदिरांचे दर्शन करण्यासाठी आणि प्रेमानंद महाराज बहुतेक 2 दिवस बिमार आहेत. सो त्यासाठी ना आपल्याला ना उद्या परवाच बहुतेक दर्शन भेटू शकते त्यांचं, नाही तर बाकीचे मंदिर आपण कव्हर करणार आहे. सो आजचा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. सो बाय गाईज अँड टेक केअर. राधे राधे.